नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हदगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. शून्य मशागत तंत्रज्ञानाचं हे माझं दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी इथं हे 4 फुटाची बेड आहे. मागच्या वर्षी इथं कपाशी होती. कपाशीच्या काड्या बघू शकता आणि कपाशीचे खोडं. कपाशी फक्त कापून घेतली. ही कपाशीचे खोड आहे. हे आपली उन्हाळ मक्का होती, तिचे बुंदे, तिचे खोड आहे. ते सर्व कापले. चारा काढून घेतला, तिकडं बाहेर साईडला काढला आणि नंतर तोच बेड उभारी देऊन घेतली, सुधारवून घेतला थोडा. आणि त्याच्यावरतीच नवीन टोकन यंत्राच्या साहाय्याने टोकन चालू आहे सध्या. मकाची टोकन चालू आहे सध्या. आणि याचा फायदा आहे की शून्य मशागतचा, की कमी वेळेत कमी खर्चात असं हे शेतीचा उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचं याच्यात खर्च कमी लागतो. आणि तणनाशकाचा अतिवापर न करायचा नाही, फक्त थोडा मोजून मापून एकदम वेळेनुसार. आता याच्यावरती आपण फवारणी पण चालू आहे. पाठीमागे पेंडामित्रांची कपाशीवर पेंडामित्रांची फवारणी केली होती. मक्कावरती अट्राझिनची फवारणी. आता आणि अजून एक प्लॉट आहे, तो पण दाखवतो. हा पूर्ण प्लॉट आता इकडं 1.5 एकर आहे. आणि एक 14 तारखेची लागवड आहे, ती पण दाखवतो. हे बघा, इथं 17 तारखेची लागवड. इथं पण कपाशीच होती सुरुवातीला. आणि आता मक्का उतरती. उतारा होतो याला. हा परत अजून 1.5 एकरचा प्लॉट आहे. याच्यात तुम्ही कपाशीच्या काड्या बघू शकता. कपाशीच्या काड्या तशाच आहे, हे बघा. आणि हे उन्हाळ मक्काचं आहे, जसं आहे. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर हे एकदम जे कपाशीचे खोड आहे हे एकदम, हे बघा, खाली एकदम कुजून गेलं आहे. आणि जे गवत होतं ते पूर्णतः मेलं आहे. नांगरटी नाही, कल्टिवेटर नाही, रोटर नाही, काहीच नाही. हा असा शून्य मशागतचा फायदा आहे. 17 मेला मका लावली, परत 3रं पीक आहे आता. आणि आता बऱ्यापैकी मका ही पण आता उगवण होती. अजून 2 दिवसांनी क्लिअर दिसेल, मोठी होईल थोडी. धन्यवाद.